संध्याकाळची वेळ होती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकांची लगबग सुरू होती. काचेच्या मोठ्या इमारतीमधून बाहेरचे जग दिसत होते. वेगवेगळ्या देशातून आलेले प्रवासी, त्यांना घेण्यासाठी आपले मित्र आणि कुटुंबीय, लहान मुलाचा किलबिलाट, अनाउन्समेंटचा कर्कश आवाज आणि लांबच लांब रांगा. या सर्व गोंधळात एका लाकडी बेंचवर बसलेल्या अनुसया माई मात्र पूर्णपणे शांत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती साधेपणा होता. डोळ्यात एक निरागस आशा होती आणि हातात एक जुनी साडी होती, जी त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या मुलासाठी ठेवली होती. त्यांचा मुलगा दीपक त्याला म्हणाला होता, आई तू इथे थांब, मी आलोच थोड्या वेळात हां. ती वाट पाहत होती. एका तासानंतर तिला थोडे अस्वस्थ वाटू लागले. कदाचित काही काम असेल त्याला, तिने स्वतःला समजावले. 2 तास गेले. आता बाहेर अंधार पसरला होता आणि विमानतळावर दिवे लागले होते. तिच्या मनात भीतीचे विचार येऊ लागले, पण तिने लगेच त्याला झटकून टाकले. नाही, माझा दीपक असा नाही, तो नक्कीच परत येईल. तिने डोळे मिटले आणि त्याला काही वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. आई, आपल्याला हे जुने घर घ्यायला पाहिजे, दीपक म्हणाला होता. का रे बाळा, मी अमेरिकेत जाण्याचा विचार करतोय, जिथे आपल्या नोकरीची संधी आहे. घर विकून जे पैसे मिळतील ते मी गुंतवेल आणि आपल्याला एक मोठे घर घेऊन सुखी ठेवेल. पण बाळा, हे घर आपले वडिलोपार्जित आहे. काळ बदलला आहे आई, आता मोठे विचार कर की. दीपकने तिला अनेक स्वप्न दाखवली. अमेरिकेतील सुख, नवीन मोठे घर, मोठा बंगला. शेवटी तिने होकार दिला आणि घर विकून टाकले. आता तिला वाटत होतं की दीपक तिला अमेरिकेत घेऊन जाणार आहे. रात्र झाली होती. थंडी वाढू लागली. तिच्या बेंचच्या बाजूने जाणारे प्रवासी आता कमी झाले होते. आता फक्त काही कर्मचारी आणि तुरळक प्रवासी दिसत होते. अनुसया माईंना थंडी वाजायला लागली. तिच्या हातात असलेली साडीची तिला ऊब देऊ शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला कळून चुकले होते की तिचा मुलगा आता परत येणार नाही. अजय, विमानतळावर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारा एक साधा माणूस. त्याची रोजची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी 6 वाजता कामाला येऊन रात्रभर चाललेल्या कामाची पाहणी करणे आणि त्याला दररोज वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिसायची. श्रीमंत, गरीब, आनंदी, दुःखी, हसणारे, रडणारे. त्याने आयुष्यात अनेक चेहरे पाहिले होते. अशा चेहऱ्यापैकी एक होता ज्याला त्याचे आप्तेष्ट सोडून गेले होते. त्यामुळे त्याला माहीत होतं की एका ठिकाणी जास्त वेळ बसलेल्या व्यक्तीच्या मागे नक्कीच काहीतरी वेगळी कथा असते. गेल्या 2 दिवसापासून तो अनुसया माईंना त्याच बेंचवरती बसलेला पाहायचा. तिच्या डोळ्यातील निरागस आशा त्याला अस्वस्थ करत होती. आज सकाळी कामावर आल्यावर ती अजूनही तिथेच आहे हे पाहून त्याला त्याचे मन द्रवले. त्याने मनातल्या मनात स्वतःशी विचार केला, मी रोज हजारो लोकांना पाहतो, पण या माईच्या चेहऱ्यावरील निरागसपणा काही वेगळाच आहे, नाही का? त्याने ठरवले की आता त्याला बोलायचेच आहे. तो माईच्या जवळ जाऊन बसला. आई, तुम्ही अजूनही इथेच आहात? कोणी आले नाही का? अनुषा माईने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. नाही बाळा, माझा दीपक आता गेला आहे. तो लवकरच येईल. तो खूप चांगला मुलगा आहे. तो मला कधीच सोडून जाणार नाही. अजयला वाईट वाटले. आई, मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेलाय, अजयने हळूच सांगितलं. अनुसया माईंना राग आला. चूप, माझ्या मुलाबद्दल असं बोलायचं नाही हा. तो असा नाहीये. त्याला थोडा उशीर झाला असेल, पण तो नक्की येईल. तिने डोळे पुसले. रात्र झाली. थंडी वाढली. विमानतळावर लोकांची संख्या कमी व्हायला लागली. अनुसया माईंना थंडीने कापरही भरलं होतं. अजयने तिला पाहिलं. तिच्या डोक्यात एक विचार आला. त्याने आपल्या लॉकरमधून एक जुनी पण स्वच्छ शाल काढली आणि तिच्याजवळ जाऊन तिला दिली. आई, ही शाल घ्या, त्याने थोडी ऊब मिळेल. अनुसया माईने शाल घेतली. देव तुझे भले करो, ती म्हणाली. अजयला मनातून खूप समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी अजय जेव्हा कामावर गेला तेव्हा त्याला अनुसया त्याच बेंचवर बसलेली दिसली, पण यावेळी ती खूप अशक्त दिसत होती. तिचा चेहरा पिवळा पडत चालला होता. तिला थंडीही वाजत होती आणि ती भुकेने व्याकुळ झाली होती. अजयने तिला जवळच्या कॅफेमधून पोहे व चहा आणून दिला. आई, हे खा, तुम्ही कालपासून उपाशी दिसतायत, अनुसया माईने खाताना थरथरत्या आवाजात त्याला सांगितले. माझ्या मुलाने मला सांगितले की आपण नवीन घर घेऊ, म्हणूनच आम्ही घर विकले, पण त्याने मला येथे सोडून दिले आहे. आता माझ्याकडे परत जायला कुठेच जागा नाही बघ. हे ऐकून अजयला धक्काच बसला. त्याच्या डोळ्यासमोर सर्व सत्य उलगडले. त्याला दीपकचा खूप राग आला होता. त्याने मनातल्या मनात ठरवले, मी या आईला येथे एकटे सोडणार नाही. त्याने अनुसया माईचा हात धरला. आई, तुम्ही माझ्यासोबत चला. माझे घर छोटे आहे, पण ते तुमचेच घर आहे. अजयचे घर एका चाळीमध्ये होते. घर छोटे असले तरी स्वच्छ होते. घरी पोहोचल्यावर त्याची पत्नी मीना त्याला पाहून गोंधळलीच.
पण अजयने तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मीनाचे मनही लगेच द्रवले. तिने हसतमुख अनुसया माईचे स्वागत केले. आई या की, हे घर तुमचंच आहे समजा. मीनाच्या मुलांनी राहुल व प्रियाने अनुसया माईंना आजी म्हणून स्वीकारलं. अनुसया माईंना त्यांच्या घरात आल्यावर खूप आनंदही झाला. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. कित्येक वर्षांनी त्यांना मायेचा आणि प्रेमाचा अनुभव येऊ लागला. अनुसया माई लवकर त्यांच्या कुटुंबाचा एक भागही बनून गेल्या. ती घरकामात मीनाला मदत करायची. राहुल प्रियाला गोष्टी सांगायची. तिला पुन्हा एकदा कुटुंबात असल्याचा आनंद मिळू लागला. अजय आणि मीना त्यांना आपल्या आईसारखीच वागणूक देत होती. एक दिवस अनुसया माई एका रस्त्यावर जात होती. तेथे एका माणसाकडे लॉटरीचे तिकीट होते. त्याने सहजच एक तिकीट विकत घेतले. त्यांनी ते तिकीट त्यांच्या पर्समध्ये ठेवले आणि त्या विसरूनच गेल्या. महिन्यानंतर रात्री जेवण झाले होते. सर्व टीव्हीवर बातम्या बघत होते. रोज आजच्या लॉटरीचा निकाल जाहीर झाला होता आणि विजेत्याला 10 कोटी रुपये मिळाले होते अशी बातमी वाचली. अनुसया माईनं त्यांचे तिकीट आठवले. त्या हसून म्हणाल्या, माझ्याकडे पण एक तिकीट आहे, चला बघूया नंबर लागतो का. अजयने तिकीट घेतले आणि नंबर तपासला. नंबर पाहून तो थिजूनच गेला. डोळ्यातून विश्वासच बसेना. त्याने मीनाला दिले. मीनाने पाहिले आणि ती थिजली. अरे हे खरं आहे, आपण जिंकलोय 10 कोटी रुपये. त्याच्या आनंदाला पारावर उरलाच नाही. त्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेले होते. त्याने एक नवीन आलिशान घर विकत घेतले. सुख समाधानाने ते नंतर जगू लागले. ही बातमी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आणि टीव्हीवर सर्वत्र पसरली होती. विमानतळावर सापडलेल्या वृद्ध मातेने जिंकली 10 कोटीची लॉटरी. ही बातमी पाहून दीपकला धक्काच बसला. त्याला आपली आई आठवली व त्याच्या डोळ्यासमोर पैशाचे स्वप्न तरळू लागले. त्याने त्याचा पत्ता शोधला आणि नवीन घरात आला. नवीन आलिशान घरात दीपकने प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर त्याने अनुसया माईंना पाहिले आणि लगेच ढोंगीपणाने म्हणाला, आई तू कुठे गेली होतीस? मी तुला किती शोधले. तुला माहित आहे का तू गेल्यावर माझी काय परिस्थिती झाली ते. अजयने त्याला पाहिले आणि म्हणाला, दीपक खोटं बोलू नकोस. तू तुझ्या आईला सोडून गेला होतास माझ्या डोळ्यात देखत. दीपकला राग आला. त्याने लगेच खिशातून चाकू काढला आणि अजयच्या गळ्यावर ठेवला. चूप राहा, नाही तर. अनुसया माईंना खूप राग आला होता या कृत्याचा. त्या दीपक समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, दीपक आजपासून तू माझा मुलगा नाहीयेस. ज्याने आपल्या आईला रस्त्यावर सोडले तो माझा मुलगा असू शकत नाही. माझा खरा मुलगा तर अजय आहे. त्यानेच मला खरी माया दिली. लगेच तेथे पोलीस आले. पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दीपकला अटक केलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. अनुसया माईने आपले उर्वरित आयुष्य अजय, मीना व त्याच्या मुलासोबत आनंदाने जगवलं. तिला खऱ्या कुटुंबाचा खरा अर्थ कळाला होता. रक्ताच्या नातापेक्षा प्रेमाने आणि विश्वासाचे नाते कधीही महत्वाचेच असते. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला कथेबद्दल नक्की कमेंट करून लिहा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.